अहमदनगर के राहुने में वकील दंपति की हत्या को लेकर शिवसेना सांसद संजय राउत ने राजस्व मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल पर निशाना साधा। विखे पाटिल वास्तव में क्या करते हैं, उन्होंने यह सवाल उठाया। इस पर राधाकृष्ण विखे पाटिल ने संजय राउत को फटकार लगाई है। वह अहमदनगर में पत्रकारों से बातचीत के दौरान बोल रहे थे। राधाकृष्ण विखे पाटिल ने कहा कि नगर जिले के लोग जानते हैं कि मैं क्या करता हूं। आप जो बेतुका बयान दे रहे हैं उससे पार्टी बर्बाद हो गई है। अब आपने बाकी का निपटारा करने का फैसला कर लिया है। राधाकृष्ण विखे पाटिल ने संजय राउत की आलोचना करते हुए उन्हें एक गुमराह नेता बताया, जिन्हें बहुत कुछ सीखने की जरूरत है। वंचित बहुजन आघाड़ी के नेता प्रकाश आंबेडकर ने लालकृष्ण आडवाणी को भारत रत्न घोषित करने पर सवाल उठाया था। इस पर राधाकृष्ण विखे पाटिल ने कहा कि उनका काम आलोचना करना है। पूरा देश आडवाणी के काम से वाकिफ है और राम मंदिर के लिए उनका काम पूरा हो चुका है। इसे पूरी दुनिया ने देखा है। भारत रत्न घोषित होने पर राधाकृष्ण विखे पाटिल ने आडवाणी को बधाई भी दी है। असं की मी मागे म्हटलं ना की संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। कोणत्या विषयाचं किती भांडवल करावं हे भरकटलेला एक मला वाटतं तो पुढारी आहे। त्यांना कसं काही अजून शिवसेनेने प्रवक्ते पदावर ठेवलं हेच मला खरं प्रश्न पडलेला आहे। वस्तुस्थिती काय आहे, ही घटना कशामुळे घडली, याचं जर तारतम्य नसेल, लोकांनी जर तारतम्य बाळगलं नाही, त्यामुळे मग विनाकारण त्या ठिकाणी काम करणारी पोलीस व्यवस्था बदनाम होते। त्या एकूण प्रक्रियेत असणाऱ्या ज्या प्रक्रियेबद्दल संशय व्यक्त झाला तर मग लोक त्या ठिकाणी जनता सहकार्य करत नाही। अजून त्याला बरं शिकायचं मला वाटतं। राऊतांनी अजून बरं शिकलं पाहिजे। आणि ठीक आहे, विखे पाटील काय करतात हे लोक पाहतील, परंतु तुम्ही जे बेताल वक्तव्य करताय, एक तर तुम्ही पक्षाचंही वाटोळं केलं, पक्ष नेतृत्वाचाही निकाल लावलाय। आता मला वाटतं उरले सोडले जे लोक राहिले त्यांचाही तुम्ही निकाल लावण्याचा तुम्ही ठरवलेलं दिसतंय। यापेक्षा काय त्यांच्याबद्दल बोलणार आपण? पाथर्डीमध्ये पुरवठा विभागाचे जे आनंदाचा शिदा वाटपाचे जे हे होते पैसे होते ते एका कर्मचारी भरलेलेच नाही। त्याची चौकशी आता अहवाल मागवलेला आहे की वस्तुस्थिती काय आहे, कारण तसं घडलं असेल तर अतिशय गंभीर आहे आणि जे कोणी ज्याच्याकडून ते घडलं असेल तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जाईल। शासनाची फसवणूक केली म्हणून प्रसंगी आवश्यकता असेल तर फौज